स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने मी एक काल व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ हा मानधनाच्या संदर्भाने आहे. जो मानधन आहे ते मानधन आपल्या विद्यार्थ्याचं अजूनही थकीत आहे. जे विद्यार्थी म्हणजे पहिले 6 महिने आपण पूर्ण केलेले आहेत आणि 5 महिन्यासाठी पुन्हा आपण रिजॉईन झालेलो आहोत. परंतु या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे कोणता, तर मानधन फेब्रुवारीपासून कोणत्या विद्यार्थ्यांचे जानेवारीपासून मानधन झालेलं नाही आणि हे जे मानधन आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या म्हणजे कशा, तर एखादा जिल्हा असेल, जसं आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही आस्थापना आहे ज्यांचं मानधन आलेलं नाही आहे, परंतु काही विभागाचं मानधन आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आस्थापना वाईज सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण या अडचणी कशामुळे निर्माण झालेल्या आहेत यासाठी तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत, म्हणजे जे आपण युवा कार्य प्रशिक्षणार्थीचे जे संघटना बनवलेली आहे त्याचे अध्यक्ष, ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, या युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सोबत घेऊन, कारण हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्या एकट्याचा नाही आहे, तर हा प्रश्न संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा आहे. आपण एकजुटीनं आहोत म्हणून हा प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे. जो 5 महिने जे वाढवून दिलेले आहेत ते आपल्या एकजुटीमुळेच वाढवून दिलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा जो आहे, तर आता एकनाथजी शिंदे अमरावतीमध्ये बोलताना सांगितलं होतं त्यांनी की नाही, आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक आहोत. परंतु सकारात्मक जरी असले तरी पण ज्या प्रश्न किंवा जी समस्या आता मानधनाची आहे ती मानधनाची समस्या सुटणार कशी, हा महत्वाचा विषय असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर मानधन सांगतोय तुम्हाला. नागपूरचं मानधन जे आहे, मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यात 2 महिन्याचं मानधन जे आहे ते 2-4 दिवसात होईल असं सांगितलं होतं, परंतु अजूनही ते झालेलं नाहीये. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस अजूनही ज्या जिल्ह्यांची आहे, म्हणजे मेजॉरिटी जिल्ह्यांची 36 जिल्ह्यांपैकी संपूर्ण जिल्ह्यांचं 36 जिल्ह्यांचं पकडा, ही मानधन आहे ते अजूनही वेटिंग वरती मानधन आहे. अजूनपर्यंत विद्यार्थ्यांचं मानधन झालेलं नाहीये. मग मानधन कोणचे पेंडिंग आहे, तर मार्च आणि एप्रिलचे मानधन विद्यार्थ्यांचे बाकी आहे. आणि काही जिल्ह्यांचे मानधन जे आहे, जे विद्यार्थी आपले फॉलोअर्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत, सर बुलढाणा जिल्ह्याचं नाही झालंय, सर बीड जिल्ह्याचं झालेलं नाहीये. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण वारंवार भेट देणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याकडे मंत्री संत्री येतील किंवा उपमुख्यमंत्री येतील की एकनाथ शिंदे असतील, त्यांना आपल्या सर्व एकजुटीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी त्या सभेमध्ये त्यांना तो प्रश्न विचारणं गरजेचं आहे. जसे आपले एक भगिनी बोललेली होती, जे अमरावतीमध्येच त्यांनी विचारलेला होता प्रश्न की आमचा प्रश्न काय असणार, आणि त्यावरती उत्तर दिलेलं आहे त्यांनी की आम्ही कंत्राटी पद्धतीने आपल्याला 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने देऊन कायमस्वरूपी रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न आपल्याला करणार आहोत, असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कारण एकनाथजी शिंदे सकारात्मक आहे ते आपल्याला माहिती आहे, परंतु देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं काय, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही मानधन झालेलं नाहीये त्यांनी तुम्ही संपर्क साधायचा आहे. कोणाला? जिल्हा कौशल्य प्रशिक्षण म्हणजे सहाय्यक आयुक्त जे आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रशिक्षण साधायचं आहे. जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या माध्यमातून जे तालुके आहेत आपले, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 तालुके असतील, 14 तालुके असतील, त्यांनी सर्वांनी अध्यक्ष आणि सोबत 4-4, 5-5 विद्यार्थी मिळून आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण यांच्याच माध्यमातून मुंबईवरनं हे जे आहे हा निधी आणि हा जो वेतन आहे, तुमचं मानधन आहे, हा निघत असतो. कारण ही जी प्रोसेस तुमची, आपण तिथे गेली तर तुमची प्रक्रिया झाली समजायची, अन्यथा नाही. कारण मधला एक विषय होता की प्रोफाईल अपडेट जेव्हापर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मानधन मिळणार नाही, असं सुद्धा एक परिपत्रक होतं. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रोफाईल अपडेट केलेली आहे. काहीच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, परंतु 70च्या अबोव, म्हणजे 70-80 अबोव विद्यार्थ्यांनी मात्र या ठिकाणी हे नोंदणी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रोफाईल सुद्धा अपडेट केली आहे. मग त्या तरी विद्यार्थ्यांचं मानधन येणं गरजेचं आहे, परंतु त्यांचंही मानधन आलेलं नाही आणि विद्यार्थ्यांना मात्र अडचणी होत आहे. विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, एखाद्या नगर पंचायतच्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना मात्र राहण्याची खाण्याची व्यवस्था ही आपण मोफत नाही, तर ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था त्यांना पैसे देऊन करावं लागते. जे मानधनावरती ते विद्यार्थी करत असतात, परंतु त्यांना मानधनच मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यासाठी पुन्हा एकदा काम करावं. पुन्हा यांना वेठीस धरणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि पत्रव्यवहार निवेदन देणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. तरच आपलं मानधन लवकर मिळेल, अन्यथा मिळणार नाही. पुन्हा आपल्यावरती अन्याय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो.
या ठिकाणी ही जे व्हिडिओ आहे आणि ही जी माहिती आहे आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.